नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात गुड न्यूज आहे. गुड न्यूज काय तर बघा, 28 नोव्हेंबरला पैसे वाटप होणार. त्या संदर्भातची अतिशय महत्त्वाची गुड न्यूज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. 28 नोव्हेंबरला तुमच्या अकाउंटला जे काही पैसे ते जमा होऊ शकतात. त्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. स्वतः ही जी काही माहिती आहे ती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. 28 नोव्हेंबरला तुमच्या अकाउंटला पैसे कसे जमा होणार आहे त्या संदर्भाची त्यांनी काय माहिती दिली, म्हणजे स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घोषणा केली आहे. काय महत्त्वाची माहिती दिली आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणारच आहोत. त्या अगोदर सर्व महिलांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओला लगेच लाईक करा आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यासोबतच हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी, तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि व्हॉट्सअपला शेअर करा, म्हणजे जेणेकरून सर्वांपर्यंत ही महत्त्वाची माहिती पोहोचणार आहे. तर बघा, 28 नोव्हेंबरला तुम्हाला या ठिकाणी पैसे येणार आहेत. आता बघा, पैसे तुम्हाला किती येणार आहेत तर 1500 रुपये नाही, 1500 रुपये नाही येणार तुम्हाला. आता डायरेक्टली 2100 रुपये येतील. 2100 रुपये तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत. एक तर म्हणजे तुम्हाला 2100 रुपये येतील किंवा मग तुम्हाला 1 तारखेला 3000 रुपये येतील. या दोन्हींपैकी कुठलीही एक रक्कम तुमच्या अकाउंटला जमा होईल. जर महायुतीचं सरकार आलं तर 2100 रुपये, महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 3000 रुपये तुम्हाला येणार आहेत. अशा पद्धतीची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण शेवटपर्यंत पाहणार आहोत. त्यासाठी सर्व महिलांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आणि संपूर्ण जी काही महत्त्वाची माहिती स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दिली आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो. पुरावा तुमच्या समोर आहे, पाहू शकता बघा काय माहिती आहे. तर बघा, एकनाथजी शिंदे साहेब, आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील, सीएम शिंदेंची घोषणा. पाहू शकता बघा, आचारसंहिता संपल्याबरोबरच. आता आचारसंहिता केव्हा संपणार आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर स्वतः माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी घोषणा केली आहे, आचारसंहिता संपल्याबरोबरच डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील, सीएम शिंदेंची घोषणा. तर बघा, आता या ठिकाणी महत्त्वाचं लक्षात घ्या, आचारसंहिता केव्हा संपणार आहे. जर आज आपण पाहिलं तर आजची 16 तारीख आहे, म्हणजे 16 नोव्हेंबर आहे. आजपासून 4 दिवसात तुमचं मतदान आहे. तिथून 23 तारखेला त्या ठिकाणी मतमोजणी होईल आणि 25 तारखेला आचारसंहिता संपणार आहे. 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपेल, म्हणजेच 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपली की तिथून आपण पुढे 3 दिवस पकडू. या सरकारला 3 दिवस त्या ठिकाणी लागू शकतात. आता या 3 दिवसांमध्ये म्हणजेच 28 नोव्हेंबरला तुमच्या अकाउंटला पैसे जे ते त्या ठिकाणी येऊ शकतात. कारण पाहू शकता बघा, आचारसंहिता संपल्याबरोबर त्यांनी म्हटलेलं आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे, आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील. मग आता आचारसंहिता केव्हा संपते तर आचारसंहिता संपते 25 नोव्हेंबरला. आता 25 नोव्हेंबरला आचारसंहिता संपली की लगेच तिथून आपण 3 दिवस पकडूया, म्हणजेच 28 नोव्हेंबरपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी घोषणा केली आहे, आचारसंहिता संपली की तुमच्या अकाउंटला पैसे येतील म्हणून. ठीक आहे. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती आहे, किती रुपये येणार आहे त्याच्या संदर्भात देखील त्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. तर थोडा वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया. पाहू शकता बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीसाठी निवडणुकीची मोठी खेळी आहे. सध्या याच योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही बाजूचे नेते आपल्या प्रचारसभांमध्ये चढाओढीनं रकमा वाढवताना दिसत आहेत. बघा, जर आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाची लोकप्रिय योजना ठरलेली आहे. लाडकी बहीण योजना लोकप्रिय योजना आहे. आता यामध्ये महत्त्वाचं काय तर विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूचे नेते आपल्या प्रचारसभांमध्ये चढाओढीनं रकमा ज्या त्या वाढवताना दिसत आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीने 2100 रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे, महाविकास आघाडीने 3000 रुपये देण्याचं जाहीर केलेलं आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या रकमा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता बघा, पुढे महत्त्वाची माहिती, त्यातच जर आपण पाहिलं तर प्रचारसभांच्या दरम्यान एक मोठी घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे. आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. पाहू शकता बघा, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता बघा, रामटेकच्या सभेत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, लाडकी बहीण योजना सुपरहिट झाली म्हणून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एकनाथजी शिंदे शेतकरी कुटुंबातून आला आहे. माझी आई कशी काटकसर करायची हे मी पाहिलं आहे.
आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील. तुम्ही आमची ताकद वाढवाल तशी लाडकी बहिणीची रक्कमही आम्ही वाढवू. तर बघा, आता जर पाहिलं तर 1500 रुपये तुम्हाला दिले जात आहेत. म्हणजेच 1500 रुपयांचे 5 हप्ते तुम्हाला आत्तापर्यंत मिळाले आहेत. म्हणजे 7,500 रुपये आत्तापर्यंत तुम्हाला मिळालेले आहेत. ठीक आहे. आता ह्यामध्ये वाढ करून आत्ता जी काही रक्कम आहे ती किती रुपये करण्यात आलेली आहे तर 2,100 रुपये, म्हणजेच 2100 रुपये. 1500 रुपयांमध्ये तब्बल 600 रुपयांची वाढ करून ही रक्कम देण्याचं या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. आता बघा पुढे, लाडकी बहीण योजनेत 2,100 रुपये द्यायचा निर्णय आम्ही घेतला आहे. तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचा निर्णय आपण घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णयही आपण घेतला. पाहू शकता, पहिला निर्णय काय तर लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये द्यायचा निर्णय. म्हणजेच आतापर्यंत तुम्हाला 1500 रुपये येत होते. त्यामध्ये आपण पाहिलं असेल वारंवार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्या काही कार्यक्रमांना जात होते लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा, तर त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये ते वारंवार त्या ठिकाणी सांगत होते की लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती आम्ही वाढवू. आणि मी देखील तुम्हाला सांगितलं होतं की लाडकी बहीण योजनेची जी काही रक्कम आहे ती वाढणार आहे. तर बघा, स्वतःच आता ह्या ठिकाणी त्यांनी जाहीर केले आहे. तर लाडकी बहीण योजनेत 2100 रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 2100 रुपये द्यायचा ह्या ठिकाणी निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तसंच शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतला. जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवण्याचा निर्णयही आपण घेतला. अंगणवाडी सेविकांना 15,000 रुपये देण्याचा निर्णयही घेतला. अशा पद्धतीने त्यांनी ह्या ठिकाणी माहिती जी ती दिली. त्यानंतर सरकार स्थापन झाल्यावर विजन महाराष्ट्र 100 दिवसात मांडू, असंही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यावेळी म्हणाले. दरम्यान लाडकी बहीण योजनेचे पैसे जून 2024 पासून पात्र महिलांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली होती. बघा, प्रत्यक्ष जर आपण पाहिलं तर योजना जुलैपासून सुरू झाली. जुलैपासून आपण अर्ज भरले होते. जुलै महिन्यापासून पहिला हप्ता आला होता तुम्हाला 14 ते 19 ऑगस्ट, दुसरा आला 29 ते 31 ऑगस्ट, तिसरा हप्ता आला 25 ते 29 सप्टेंबर, चौथा हप्ता तुम्हाला आला होता 1 ऑक्टोबरपासून जवळपास 6 ते 7 ऑक्टोबरपर्यंत पैसे वाटप झाले. अशा पद्धतीने हे पैसे जे ते आतापर्यंत वाटप झालेले होते. आता पुढचा जो काही हप्ता आहे तो केव्हा मिळणार त्या संदर्भात देखील त्यांनी सांगितलं आहे. बघा, आत्तापर्यंत नोव्हेंबर 2024पर्यंतचे पैसेही महिलांना मिळालेले आहेत. नोव्हेंबर महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होत असल्यानं या महिन्यातील पैसे ऑक्टोबर महिन्यातच सरकारकडून खात्यात जमा करण्यात आले. बघा, तुम्हाला ॲडव्हान्समध्येच पैसे दिले होते. या महिन्याचे जे काही पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्येच दिलेले होते, ॲडव्हान्समध्ये तुमच्या अकाउंटला जमा केले होते. आता बघा, पण आता याच नोव्हेंबर महिन्यात 20 तारखेला निवडणूक पार पडणार आहे. बघा, 20 तारखेला निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे साहजिकच निवडणूक संपल्यानंतर आचारसंहिता देखील संपेल. त्यामुळे आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच डिसेंबर महिन्यातील पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आज जाहीर सभेत दिले. पण त्यासाठी शिंदेंना पुन्हा सत्तेत परतावं लागणार आहे. म्हणजेच पुन्हा महायुतीची सत्ता जी आहे ती स्थापन झाली तरच हे शक्य होणार आहे. तर बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर मुख्यमंत्री महोदयांनी पुन्हा एकदा ह्या ठिकाणी सांगितले की लगेचच डिसेंबर महिन्यातील पैसे बहिणींच्या खात्यात जमा होतील. आचारसंहिता संपल्यानंतर, आचारसंहिता 25 तारखेला संपते आणि 28 तारखेपासून तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. तर संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. सर्व महिलांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.